नमस्कार शेतकरी बंधूंनो, ॲग्रिकल्चरिस्ट उमेश या यूट्यूब चॅनलमध्ये मी स्वागत करतो. आज दिनांक 20 ऑगस्ट रोजी आपण बघू शकता आपल्या शेतामध्ये आपण दुसरी जी खताची मात्रा आहे ती देत आहोत. आपण जे दुसऱ्या खताच्या मात्रेमध्ये आपण DAP हे खत घेतलेलं आहे. DAP आणि त्यामध्ये आपण घेतलेलं आहे NPK DX बूस्ट, जे परिस बूस्टर कंपनीचे जे घेतलेलं आहे. हे जीवाणूजन्य बायो फर्टिलायझर आहे, त्यामुळे जीवाणूंची संख्या वाढते आणि भरपूर शेतकरी जीवाणूंची हे जे आहे जे बायोस्टिम्युलंट वगैरे राहतात, जे जीवाणूजन्य बायो फर्टिलायझर राहते ते टाकत नाही, पण ते टाकणं एकदम आवश्यक आहे. त्याचं कारण असं की कोणतंही खत हे एकदम कॉटन कोणतेही झाड उचलत नाही. जे जीवाणूंची संख्या जी राहते, जे जीवाणू जे राहते ते त्या कॉटनला कोणत्याही झाडाला उपलब्ध करून देते. कोणतेही झाड एकदम जे टाकलेलं खत आहे ते घेत नाही. त्याचं जे अपटेक करायचं जे काम आहे ते जीवाणूमुळं होत असते. तर आपण हे आपली कपाशीचा प्लॉट बघू शकत आहे. यावर्षी भरपूर शेतकऱ्यांना माव्याचं जे प्रादुर्भाव आहे तो भरपूर वाढलेला आहे आणि तो भरपूर शेतकऱ्यांना ती समस्या जाणवत आहे. तर आपल्या शेतामध्ये आपण बघू शकतो यामध्ये सुद्धा मावा आहे, नाही आहे असातले भाग नाही आहे. तर मागं आपण अमावस्यानंतर याच्यावर एक फवारणी घेतली होती. त्यामध्ये आपण 12-100, त्यानंतर कॅल्शियम नायट्रेट, सल्फर आणि मॅग्नेशियम सल्फेट प्लस प्रोपिक सुपर ही फवारणी घेतलेली होती. तर तुम्ही बघू शकता यामध्ये NPK हे प्राथमिक अन्न घटक आहे आणि दुय्यम अन्न घटकमध्ये सल्फर, मॅग्नेशियम, कॅल्शियम येते. तर ते आपण घेतलेलं होतं. यामध्ये एकट-दुक्कट पाते लागलेली आहे. पात्याची संख्या आहे चालू झालेलीच आहे, पण एकट-दुक्कट फूल या 1-2 बोंड झालेले आहे बारीक. तर तुम्ही बघू शकता आपला हा कपाशीचा प्लॉट साधारणतः 70 ते 75 दिवसात झालेला आहे आणि यामध्ये यावर्षी माव्याचं प्रमाण हे थोडं जास्तच दिसत आहे. एकदमच म्हणजे जवळपास जास्त राहण्याचं कारण असं आहे की एकदम पाऊस एकदम कमी असल्यामुळे यात भरपूर काही मावा दिसत आहे. तर वास्तविक पाहता एवढा मावा एवढ्या वर्ष कधी मी पाहिला नाही, पण यावर्षी तर जास्तच प्रमाणात दिसत आहे. तर यासाठी आपण माव्याचं जर कंट्रोल करायचं असले तर आपल्याला थायमिकझॉन प्लस प्रोपिक सुपर आणि त्यामध्ये सल्फर टाकणं खूप आवश्यक आहे. सल्फरमुळे काय होते, जे पाण्याची जी चव आहे ती थोडी त्याची जी रसाची हे आहे पाण्यातल्या रसाची ती थोडी टेस्ट चेंज करते. त्याच्यामुळं जे तुडतुडं आहे, जे बाकी जे थ्रिप्स वगैरे ते कंट्रोल होऊन जाते. तर हे स्वस्त्यात मस्त उपाय आहे, तुम्ही पण करून पहा. तर मी तर जास्त महागडे औषध यामध्ये फवारलेलं नाही आहे. तर हे आपण जे झाड बघतो आहे हे ग्लायसिलमुळे झालेलं आहे. यावर्षी पावसाळा कमी असल्यामुळं असे जे पानं आहे हे लवकर फ्रेश होत नाही आहे. जे ग्लायसिल जे उडालेले कपाशीवर उडालेलं ग्लायसिल आहे, तर ते यावर्षी भरपूर जणांकडे तो प्रॉब्लेम जाणवत आहे. तर आपल्याला यामध्ये आता सिंचनाची सोय करावी लागेल, कारण जमिनीत काहीच मॉइश्चर आहे नाही आणि थोडा पण ओलावा नाही आहे. त्यामुळे आपण याचा ड्रीप आथरून देणार आहोत. सुरुवातीला आपण ड्रीप काढून ठेवली होती, पण आता जी